नमस्कार. ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे, त्या सगळ्यांना माझा पुन्हा एकदा सलाम आणि आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या चॅनलचं नाव आहे आयुष्यावर बोलू काय आणि मी गौरव पवार. मला आज माझ्या कामाशी रिलेटेड आलेला एक अनुभव तुम्हाला शेअर करायचा होता. 2-3 दिवसापूर्वी एक व्यक्ती ऑफिसला आमची येऊन गेली होती. त्या व्यक्तीचा आधी पण 1 वर्षापूर्वी माझा संपर्क झाला होता, पण कॉलवरूनच 2-4 मिनिटाचं बोलणं झालं होतं. पण ती व्यक्ती त्यावरून जेंटलमॅन असं सद्गृहस्थ वाटली होती मला. लगेच समजून गेलं की व्यक्ती आपले व्यवस्थित आहे, एकदम बोलायला व्यवस्थित आहे, एकदम ओकेमध्ये. तर त्यानंतर आज संपर्क आला त्या व्यक्तीबरोबर भेटण्याचा. मग थोड्या बोलण्यानंतर मी काम करत-करत विचारतोय की तुमचं गाव कुठलं? कुठं असता? मग त्यानंतर मला समजलं की ती व्यक्ती हीच आहे. आपण थोड्या दिवसांनी बोललो होतो. त्यांच्यावर मी ती ओळख पण पटवून घेतली की तेच होते म्हणून. मग ते आले होते एका बाबांचं त्यांच्या घराशेजारी वयस्कर बाबा त्यांचं खातं ओपन करायला, अकाउंट काढायचं होतं आपल्याकडे त्यांचं. मग मी बोलता-बोलता विचारलं, की "तुम्ही बाहेर असता असं मला समजलं होतं. मग तुम्ही कुठं असता?" "आर्मीमध्ये" असं काहीतरी मी ऐकलं होतं. तर ते म्हटले, "मी आर्मीमध्ये नाही, पण मी इंडियन नेव्हीमध्ये आहे आणि सबमरीनमध्ये मेडिकल ऑफिसर आहे. ॲज अ मेडिकल ऑफिसर काम करतोय." मग माझी थोडी क्युरिओसिटी अजून वाढली. मला पण वेळ होता आणि तो व्यक्ती एकदम कूल माणूस होता. माइंडसेट त्याचा एकदम फ्रेश, एकदम भारी बोलत होता. त्यावर असं बोलावं असं वाटत होतं स्वतःहून. मग मला पण वेळ होता. मग आम्ही बोलायला लागलो. मग मला त्यांच्या कामाबद्दल मी थोडंसं माहिती घेतली, की बाबा काम कसं आहे तुमचं? काय आहे? काय विषय? कसं चालतं काम? तर त्यांनी थोडी माहिती सांगितली ती इंटरेस्टिंग होती. एकतर ते सबमरीनमध्ये होतं त्यामुळे मला एक सबमरीनचा आपण कधी एक्सपिरियन्स ऐकलाच नाही. म्हटलं आता ह्यांचं ऐकूया थोडंसं. मग मी त्यांना विचारले, "काम कसं चालतं?" तर ते म्हटले, "1 वर्षात 10 महिने काम असतं, 2 महिने सुट्टी असते. आत्ता सुट्टीवर आलो 1 महिनाभराच्या." तर जेव्हा सबमरीन ते म्हणले खाली जाते पाण्यात, बरेच 800-900 हजार फूट जाते त्यांची काय असेल ती. तर ती दीड-दीड, 2-2 महिन्याचे ऑपरेशन असतात. ट्रायल असतात, क्षेपणास्त्र वगैरे आपण ट्रायल करतो ती इंडियन गव्हर्नमेंटची. त्याच्यात त्यांचा एक क्रू असतो 50-60 जण कितीचा आणि ती एकदा गेली राशन वगैरे घेऊन की ती काय लवकर वर येत नाहीत. फक्त तिथे खाली गेल्यानंतर मोबाईलची काही कनेक्टिव्हिटी तर नसते ते म्हटले. मोबाईल बंदच, रेंजच नाही ना खाली गेल्यावर, टॉवरचा विषयच नाही. मग 1.5-2 महिने ह्यांचा बाहेरच्या जगाशी काही संबंधच नसतो. फक्त हे त्यांचं जोवर ते बाहेर येतील ना त्यांच्या युनिटला बाहेर, तेव्हाच त्यांचं काय त्यांना समजणार बाहेरच्या दुनियेत काय चाललंय. इतकंच काय ते म्हणले, जेव्हा इंडिया वर्ल्ड कप जिंकला ते आम्हाला 8 दिवसानंतर कळलं होतं. जेव्हा त्यांनी सॅटेलाईटवरून त्यांना कुठेतरी थोडी रेंज भेटली असेल त्यांच्या युनिटमध्ये. त्यांनी सॅटेलाईटवरून एक पेपर डाउनलोड केला होता आणि त्यानंतर त्यांना कळलं 8 दिवसांनी की भारत वर्ल्ड कप जिंकलाय. म्हणजे इतक्यापर्यंत त्यांचं कनेक्टिव्हिटी तुटते आपल्या आम लोकांबरोबर. परत बोलता-बोलता असं समजलं, की आता पाणबुड्या खाली गेल्यानंतर काय बाहेर पण काहीच आत येणार नाही, बाहेरचं काय जाणार नाही. मग तिथं जेवढा ऑक्सिजन आहे आतमध्ये, त्यांचं जे वातावरण त्यांच्या आतल्या पाणबुडीमध्ये, तर तेवढा क्रू मेंबर मी सहज विचारलं, की "यार तुमचा CO2 तुमचाच वाढला तर ते कसा विषय होणार? तुम्हाला त्रास होणार ना?" मग ते म्हटले, "हो, होतो की" म्हटले, "पण ते पण त्यांच्याकडे मेकॅनिझम आहेत. ते केमिकल वगैरे त्यांचे ते वापरून ते रिजनरेट करतात. पण एका लिमिटच्या बाहेर संपलं, की मग त्यांना ती पाणबुडी थोडा वर घेतात ते थोड्या अंतरावर. तिथून पाईप वगैरे टाकून ते नवीन एक्झॉस्ट इनलेट करून ओके करून घेतात. परत खाली येते पाणबुडी. आणि सूर्याचा पण विषय नाही. महिना-महिना, दीड-दीड महिना सूर्यप्रकाशच नाही. मग तिथे त्यांना टॅबलेट घ्याव्या लागतात अशा व्हिटॅमिन डीच्या. एक 5-5, 10 ज्यांचं असेल ते त्यांना घ्यावं लागतात. म्हणजे शरीर पिवळं पडायला लागतं. आत्ता ह्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये म्हणले नोव्हेंबरमध्ये त्यांच्याकडे समुद्रात वादळी येतात, चक्रीवादळं येतात ती. त्यामुळं पाण्याचा इम्बॅलन्स लाटा ह्याच्यामुळं हल्ल्यामुळं ती पण सबमरीन हलणार. आता आपण पाण्यात बसल्यावर कसं उंचळतं त्यांना. त्यांना पण होतं म्हटलं व्हॉमिटिंग म्हणलं असं नॉर्मल आहे तिथं. तिथं डस्टबिन असतात डायरेक्ट काम करत असले खुर्चीवर जायचं व्हॉमिटिंग करायचं आणि परत कामावर बसायचं. ही तिथली लाईफस्टाईल आहे त्यांची 2-2, 3-3 महिन्याची. 2 त्यांचं काय असेल ते मिशन जोपर्यंत आहे तोपर्यंत. मी विचार केला राव त्यांच्या मोबाईलमध्ये कुठलं सुद्धा ॲप नव्हतं. त्यांनी मला त्यांचा मोबाईल दाखवला. आपण जे इझिली ॲप वापरतो 80-90 ॲप त्यांचे सगळे बॅन आहेत. एकदम सिक्युरिटी आहे त्यांचं कारण की एकदम चेक केलं जातं. डेली मॉनिटरिंग केलं जातं की बाबा हे कारण की एकदम कॉन्फिडेन्शियल आहे ना त्यांचं काम. मग मी विचार केला की राव त्यांना ना त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की मला हे सांगायचं की ही जी हवा आहे ना, सध्याची हवा मी घेतोय, ती सुद्धा त्याची किंमत काय आहे ती त्यांना माहीत होती. की ही तुम्ही जी मोकळ्या हवेत फिरताय, झाडं इथं गावाला आहे ना, मस्त आहे ना तुम्ही. तुम्ही खरं एकदम नशीबवान आहे. मी कधी एखाद्या वेळेस मी ह्या पण लाईफमध्ये कधी ना असं त्यांना एक प्रकारे झालं तर असं मला जाणवलं. तर मला पण हे सांगायचं होतं की प्रत्येकजण त्याचं काहीतरी काम म्हणजे करतोय व्यवस्थित, पण त्याचं काहीतरी ड्रॉबॅक पण आहेत आणि त्याच्या चांगल्या गोष्टी पण आहेत आणि त्याचा काहीतरी त्याला त्रास पण होत असतो. त्यामुळं दुसऱ्यांशी कंपॅरिझन करणं आणि हे करणं आता हे बंद करून आपण ज्या फेजमध्ये आत्ता ज्या क्षणी इथं जे आहे, तिथं तुम्ही खुश असायला पाहिजे.
नुसतंच भविष्यात पळायचं आणि तिथं असं करेन, हे करेन, मागचं भूतकाळात रडत बसायचं. दरवेळेस मी सांगतो, की आत्ताच्या प्रेझेंट मोमेंटला तुम्ही खुश पाहिजे, तरच तुम्ही जगताय आणि हाय तेवढ्यामध्ये खुश पाहिजे. त्याच्यामुळं तुमच्याकडे बरंच काय-काय आहे, पण तुम्हाला माहीतच नाही त्याची व्हॅल्यू. पण ती दुसऱ्याला माहीत असते, कारण की त्याकडे ते नसतं. म्हणून हे साध्या गोष्टी आहेत ना, हवा, पाणी, सूर्य, ही पण लय करोडो अब्ज रुपयाच्या किमतीच्या वस्तू आहेत, पण ह्याची आपल्याला कदर नाही. म्हणून असं आणि ह्याच्यावरनं रिलेट करा. अशा लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्या छोट्या-छोट्या आहेत, पण काय एखाद्यासाठी त्या लाईफ चेंजिंग आहेत. ते तुमच्याकडे सहज आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पण लय नशीबवान आहात आणि हे थोडं समजून घ्या आणि लाईफ थोडंसं स्लो करा. लाईफचं पेस थोडा स्लो करा. प्रत्येक मोमेंट थोडीशी स्लो करून एन्जॉय करत जगा. पळवू नका नुसतंच कुत्र्यागत आणि एवढंच सांगायचं होतं. बघूया आता ह्यामधून थोडंसं तुम्हाला काहीतरी माहिती भेटली असेल, कारण हा एक एक्सपिरियन्स होता. मी म्हणलं होतं माझा काय एक्सपिरियन्स असतील, काय-काय लोकांचे पण असतील, ते शेअर करत जाईल. असंच परत काय नवीन काय-काय मिळालं तर नक्कीच चॅनलला शेअर करेन. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आवडलं तर.